असतं सारखं असतं त्याची किंमत काय असते सारखी. बघा आता 1/2 आणि 2/4 या दोघांची किंमत काय आहे सारखी. या दोन्ही याला कोणत्या संख्येने भाग जातो? हे दोन्ही कोणत्या पाढ्यात आहेत? 2 and 4 कोणत्या पाढ्यात आहेत? म्हणजे ह्या दोघांची किंमत 1/2 = 1/2 म्हणजे दोन्ही याची किंमत काय आहे सारखी. असं जर होत असेल तर हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. 1/2 and 2/4 काय आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. लक्षात ठेवा. किती भाग आहे? 1 2 3 4 5. हे काय याचं काय सांगा. याचं न्यूमरेटर काय? याचं डिनॉमिनेटर किती? डिनॉमिनेटर न्यूमरेटर काय? 2. ओके इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता बघूया आता खरं कळलं ना. आता खरं कळायला लागलं. आता बघा किती पाठ झाले सगळे. सांगा सगळे पाठ किती आहेत? 50 पाठ आहे 50. त्याच्यापैकी रंगवले किती पाठ? 6 रंगवले 6. आता मला सांगा ह्या 6 आणि 15 कोणत्या पाढ्यात आहेत? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कळालं तुम्हाला? आता एक फ्रॅक्शन दुसऱ्या फ्रॅक्शनला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कसं येते आपल्याला बघा. 2/4 2/4 20/40 20/40. आता याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एकाच संख्येने कोणतीही एक संख्या घ्यायची. त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एकाच संख्येने. ती 0 संख्या नकोय. 0च्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या आपल्याला चालेल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय करायचंय गुणायचे. आता याला कितीने गुणले म्हणजे 20 होईल. याला कितीने गुणले म्हणजे 40 होईल. 10 म्हणजे 2 * 10 आणि 4 * 10 म्हणजे काय 20/40. 20/40 कळलं? त्यांनी काय सांगितलं? When the numerator and denominator of a fraction are multiplied by the same non-zero number. कोणता असला पाहिजे? तो 0 नंबर नकोय. असे कोणतीही संख्या पण त्या एकाच संख्येने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचंय गुणायचं आहे. तेव्हा तुम्हाला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला मिळणार आहे. आता एवढं झालं. आता मला सांगा याला कशाने गुणावं लागेल? दोन्ही संख्याला म्हणजे मला किती संख्या मिळेल? किती? 4. बघा 3 * 4 2 * 4 12/8. यांचं पण जाईल 12/8 आणि यांचं पण 12/8. पण अशी संख्या पण त्यांनी कसं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारख्याच संख्येने गुणायचं. काय करायचं?